त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं. काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाचे धोरणात्मक क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला आहे. महिलांवरती खूप मोठ्या प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले आहेत. लोकांना किती वर्ष जन्मल्यापासून कधी बंद असतात आहे तुझं काय. आणि मी 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्त्वाची योजना असेल, निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे मारुतीच्या मंदिरात जातो. पण 2-4 वर्षात एकदा. आणि जे करतो त्याची जाहिरात करत नाही. हा व्यक्तिगत प्रश्न. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं चित्र आहे. कारण खरात बाबा काय काल मी वर्षांपासून वाचत आणखीन एक कोणतरी बाबा आला आहे. आणि आज वाचत आणखीन एक कोणतरी मुस्लिम समाजाचा बाबा आला आहे. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. म्हणजे एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी, लोकांच्या राजनीतीचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर हे महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिन्यांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिन्यांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. पण माझ्या वाचनात काल आलं तुझे किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत. आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेलो अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी असतात. हे चित्र महाराष्ट्राला होऊ नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये. खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जात आहे. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत. भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार. पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात जातो तो चांगला होता, त्याला समजून मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याचं सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होतं आहे त्याचं मदत करावी लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो.
इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही, पण एक काळ असा होता, मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलशी पॉलिटिकल रिलेशन्स अफेअर होते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला, त्याचं नाव शरद पवार. मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आले. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा त्यांनी केली. मी चला म्हणलं. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी विनंती सुचवलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीचा आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली. आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्यांना आणखीन 2 दिवस राहायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहे. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला लोकांचा होता, पण तो पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन विजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18ला. त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्याला बघता? हे कसं आहे की माझ्या वाचनात आलं झाले अजून आम्हाला ऑथेंटिक पार्लमेंट सेक्रेटरीकडनं किंवा गव्हर्नरकडनं काही कळलेली. पण ही चर्चा बरेच दिवस आहे सीट वाढवायची. आता काही उदाहरणार्थ असेल, आजच माझ्या पक्षाचे 8-9 खासदार सकाळी माझ्याकडे होते. त्याचे सुप्रियाचा मतदारसंघ आहे तो 24 लाखाचा, दुसऱ्या एकाचा 11-18 लाखाचा, एकाचा 16 लाखाचा. हा 24 आणि 16 इतका फरक किंवा दक्षिणेचे काही हे 12 इथपर्यंत, म्हणजे 12चा एक मतदारसंघ आणि 24चा एक मतदारसंघ. ही गोष्ट कधी ना कधी दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्यात असते. ही जी बातमी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गव्हर्नरचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय आहे तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये दिल्लीमध्ये बोलत